रक्षाबंधन विशेष करूयात पाकातली पुरी। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। त्यासाठी आपण 2 वाट्या मोठ्या वाटीने 2 वाट्या रवा घेतलेला आहे। रवा आपण मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकून त्याच्यामध्ये तूप टाकून छान असं मिक्सरच्या ग्राइंडरमधून रव्याला फिरून घेतलेला आहे। रवा फिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तूप छान मिक्स होतं। आता आपण दुधामध्ये रवा छान असा मळून घेऊयात। घट्टसर आपण मळून घेतलेला आहे रव्याचं पीठ, असं एकदम घट्टसरच आपण गोळा घेतलेला आहे करून। आता पातेल्यामध्ये आपण 10 किंवा 15 मिनिटं मुरत ठेवूयात। साखरेचा घेऊयात तोपर्यंत पाक करून। मोठ्या वाटीने आपण 2 वाट्या साखर घेतलेली आहे। ज्याप्रमाणे आपण रवा घेतला होता त्याचप्रमाणे आपण साखर पण घेतलेली आहे। आता साखरेला पाणी, साखर भिजेल तेवढेच पाकाला पाणी टाकायचे, म्हणजे पाक लवकर तयार होतो। आपण पाकाला साखर भिजेल तेवढेच पाणी टाकलेले आहे। आता मंद आचेवर आपण पाक होऊ देऊत। आता थोडीशी टाकूया चिमूटभर विलायचीची पूड आणि मंद आचेवर पाक आपण होऊ देऊत। असा मंद आचेवर आपला पाक एकतारी पाक होऊ द्यायचा। झालेला आहे आपला एकतारी पाक तयार। आता आपलं करूयात आपण पुऱ्या। एक मोठा आपण गोळा घेतलेला आहे। आता पोळीच्या आकाराने आपण पोळी छान अशी लाटून घेऊयात आणि पोळी लाटल्यानंतर एका छोट्या प्लेटने किंवा वाटीने आपण त्याचे छोटे छोट्या पुऱ्या घेणार आहोत करून। अशा आपण छोट्या छोट्या पुऱ्या घेऊयात करून। सर्व आपल्या एक एक करून पुऱ्या आपण करूयात। अशा आपल्या सर्व झालेल्या आहेत पुऱ्या तयार करून। आता आपण एक एक करून काढून घेऊयात आणि तेल आपलं गरम करण्यासाठी आपण अगोदरच ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता एक एक करून आपण त्याच्यामध्ये पुरी घेणार आहोत तळून। खरपूस रंगावर पुरी तळून घ्यायची, म्हणजे पुरीची टेस्ट एकदम छान लागते। टंब फुगलेली आहे एकदम छान अशी आपली पुरी। आता आपण पुरीला लगेच पातेल्यामध्ये घेणार आहोत टाकून। पाकाच्या पातेल्यामध्ये पुरी लगेच टाकून घ्यायची आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या घेणार आहोत करून। आता आपण दोन्ही बाजूने पुरीला पाक घेऊयात लावून। एकदम कुरकुरीत एकदम छान लागते अशा पद्धतीची पुरी। एक वेळ रक्षाबंधन विशेष अशा पद्धतीच्या पुऱ्या नक्की करून बघा। आपल्या पाकातल्या पुऱ्या कशा वाटल्या सर्वांना कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।